आई नावाची गोष्ट सांगावी लागते यासाठी की ज्या 3-4 घटना आपल्या आजूबाजूला घडलेत. एका आईनं आपल्या मुलाला शिकवलंय. घरामध्ये नवरा नसताना तिनं खूप शिकवलंय. मुंबईतली आहे आणि मुलाला सिलिकॉन व्हॅलीमध्ये पाठवून दिलंय की तिथं तो खूप चांगल्या पगारावर काम करतो आहे. 1.5 वर्ष तो आपल्या आईशी संपर्कच ठेवत नाही. 1.5 वर्षामध्ये तो आलेलाच नाहीये. आईला त्यानं संपर्क नाहीये ठेवलेला आणि 1.5 वर्षानंतर तो मुंबईला येतोय. आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडतोय. त्यावेळेला त्याची आई 1.5 वर्षापूर्वीच मृत्युमुखी पडली आहे आणि बेडरूममध्ये तिची राख झालेली आहे. कोल्हापूरला मी जिथं नोकरी करत होतो त्याच्या क्वार्टरपासून एक 2000 फूट अंतरावर एक 8-9 महिन्यापूर्वी एका 30-31 वर्षाच्या मुलानं आपल्या आईचा खून केला. नुसता खूनच नाही केला, त्या आईचं काळीज बाजूला काढलं. नुसतं काळीजच बाजूला नाही काढलं तर त्याला तिखट मीठ लावून खाऊन टाकलं. ही घटना मी 8 महिन्यापूर्वीची कोल्हापूर नावाच्या नगरीतली आपल्याशी शेअर करतोय. की ज्या वेळेला लहान असताना आम्ही एक कविता ऐकत होतो की त्याचं तिच्यावर प्रेम होतं आणि तिचं त्याच्यावर प्रेम होतं. तिनं त्याला विचारलं की किती प्रेम करतोस? तो म्हणाला खूप. तिनं विचारलं की आईपेक्षा खूप? तो म्हणाला हो, आईपेक्षा खूप करतो. तिनं त्याला विचारलं की आईचं काळीज आणून देशील मला? तो म्हणाला हो. तो घरी पळत गेला. आईचं काळीज त्यानं घेतलं हातामध्ये. तो पळत निघाला. मैत्रिणीला भेटायचं होतं. चौकात पोहोचला. त्याला ठेस लागली आणि काळीज एका दगडावर आदळलं आणि काळीज असं म्हटलं की बाळा लागलं काय? मी ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीच्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये 2nd इयर कॉमर्सला असलेल्या मुलानं रात्री त्याला आपल्या मैत्रिणीबरोबर गरबा डान्स करायचा होता. त्याच्याजवळ पैसे नव्हते. वडिलांची द्राक्षाची बाग आहे. तो द्राक्षाच्या बागेमध्ये जातोय. वडिलांना पैसे मागतोय. वडील पैसे देत नाहीयेत. तो बागेतच लपून बसतोय. 1:30 वाजता वडील जेवण करून वामकुक्षी घेत आहेत. तो झोपलेल्या वडिलांच्या डोक्यामध्ये दगड घालतोय. वडील मेलेत की नाही याची खात्री करतोय. पुन्हा तोच दगड 2 वेळेला छातीवर मारतोय. वडिलांच्या खिशातले पैसे घेतोय. त्याच दिवशी रात्री आपल्या मैत्रिणीबरोबर तो गरबा डान्स करतोय आणि सकाळीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःच तक्रार करतोय. ज्या वेळेला ह्या घटना आमच्या समोर येतात त्यावेळेला लक्षात येतं की आम्ही ज्या एका विचित्र गोष्टीकडे निघालो. व्हॉट्सअपवर सध्या एक पोस्ट फिरते. आता काय हवंय तुम्हाला हा प्रश्न विचारल्यानंतर तरुणाईनं उत्तर दिलंय, आम्हाला फक्त मज्जा हवी आहे. मज्जा, खा प्या आणि मजा करा एवढंच हवं आहे आम्हाला. नात्या गोत्यातली प्रेमाची जिव्हाळ्याच्या गोष्टी आम्हाला नको आहेत. असं आई म्हणून मी ज्या घरात जन्म घेतला किंवा जुनी माणसं जी आहेत त्यांच्या लक्षात येईल की एकत्र कुटुंब असताना किंवा 9 वारीतली माई प्रवास सुरू झाला, 6 वारीतली आई, पंजाबीतली मम्मी. आई जरी कशी जरी असली बाहेरून तरी आतून तिचं आतडं सारखंच आहे. ती तितक्याच ताकदीनं तितक्याच क्षमतेनं आपल्या लेकरावर प्रेम करते. पण हे प्रेमाचं नातं आम्हाला आत्ता सांगावं लागतं. मगाशी माजी सरपंच सांगत होते की इथं आमच्याकडं श्राद्धाच्या कार्यक्रमाला प्रवचन असतं आणि काही महाराज येतात प्रवचनाला. त्यावेळेला एक महाराज प्रवचन देत असताना त्यांचे वडील पाठीमागून ऐकत होते आणि वडिलांच्यावर महाराज बोलत होते आणि वडील समोर आले आणि उठवून त्याला सांगितलं की ह्याचं अजिबात ऐकू नका, हे मला चांगलं सांभाळत नाही. म्हणजे ही गोष्ट आमच्या अवतीभोवती घडत असताना आम्हाला आई नावाची गोष्ट सांगावी लागते. आजूबाजूला जर बघितलं तर पशुपक्ष्यांच्या मध्ये सुद्धा आईबाबाचा रोल काय असतो? आमचा रोल काय असतो? आमचा रोल आम्हाला आईबाबा म्हणून समजून घेताना असं लक्षात येईल की आईबाबांना पुढच्या पिढीला जी क्षमता, जी ताकद द्यायची असते त्या क्षमता आणि ताकदीमध्ये स्वतःचा रोल कोणता असतो आणि तो रोल दिल्यानंतर बाजूला कसं व्हायचं असतं. गरुड नावाचा पक्षी आहे, त्याच्यामधले आईबाबा कसे वागतात आपल्या मुलांच्यासाठी. आमचं कालच बालसंस्कार शिबिर संपलं आणि ते शिबिर संपल्यानंतर अनेक पालकांच्या
गोष्टी होत्या की या लेकराला सांभाळायचं कसं. कारण घराचा प्रवास होता तो अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्री सौभाग्यवती भव. 8 पोरं 8 पुरी असायची. मला स्वतःला, आम्ही 4 भाऊ आहोत, आम्ही 4 जण 5 बहिणी आहे, 9 माणसाचं कुटुंब माझं आहे. मी सगळ्यात शेवटचा आहे. आणि एकत्र कुटुंब पद्धतीत असं म्हटलं जातं की धाकटं व्हावं पण नकटं होऊ नये असं म्हटलं. काय नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये असं म्हटलं. 8 मुलं आणि 8 मुलींच्या नंतर 1990 पर्यंत आमच्या घरातला प्रवास असा होता की हम दो हमारे दो माँ बाप फेक दो हा प्रवास होता. 1990 नंतर हम दो हमारा एक बजाज. मग आमच्या समोर प्रश्न उभा राहतो की ज्या वेळेला खूप मोठ्या शिकलेल्या अधिकारी घरातला एखादा मुलगा वयाच्या 21व्या वर्षी सगळी संपन्नता आणि सगळी समृद्धी त्याच्याकडे आहे आणि मग तो 10व्या 12व्या मजल्यावर जातो आणि काही कारण नसताना आत्महत्या करतो. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरामध्ये प्रश्न आहे की ते लेकराला उभं कसं करायचं. मी एक पुस्तक 2-3 पुस्तकं की ज्यांनी मानव जातीच्या भविष्यातल्या अनेक गोष्टीवर चिंतन केलंय अशी 2-3 पुस्तकं जर दिशा आपल्याशी शेअर करतो. इवान हरारी नावाचा एक अमेरिकेचा 35 वर्षाचा मुलगा आहे. त्याचं होमो सेपियन आणि होमो डिओस नावाची 2 पुस्तकं आता बाजारात आहेत. करोडो प्रती खपले आहेत. त्याच्यामध्ये भविष्यामध्ये माणसाच्या जातीचं काय होणार आहे, तुमच्या माझ्या जातीच्या भविष्यातल्या पिढ्या कशा असणार आहे त्याचं चिंतन आहे. एक निओक्लासिकल इकॉनॉमिस्ट आहे की ज्याचं नाव आहे अल्विन टॉफलर. त्याची 3 पुस्तकं आहेत. त्यातली पहिली 2 त्याची पुस्तकं आहेत की थर्ड वेव्ह आणि दुसरं पुस्तक त्याचं आहे की फ्युचर शॉक आणि आता नवीन आलंय की पॉवर शिफ्ट नावाचं आलं. याच पुस्तकाचा धागा घेऊन महाराष्ट्रातले लोकमतचे संपादक जे सुरेश द्वादशीवार सर आहेत, खूप मोठं चिंतन त्यांनी मानवी जीवनातल्या फ्युचरॉलॉजीवर केलेलं आहे. या सगळ्याचा सार असा त्यांनी सांगितलं की 1990 पर्यंत व्यक्तीवर कुटुंबाचा आणि समाजाचा प्रभाव होता. म्हणजे समजा मी माझ्या गावात होतो, मी जर एखाद्याला शिवी दिली, जरी माझे वडील आमदार असले, देशमुख असले, तर गावातला कुठलाही माणूस मला थोबाडीत मारू शकत होता, कारण मी गावाचं लेकरू होतो. म्हणजे 90च्या अगोदर व्यक्तीवर कुटुंबाचा आणि समाजाचा प्रभाव होता. 90 नंतर एक प्रचंड मोठी लाट या देशामध्ये आली. तिचं नाव आहे खाऊजा नावाची संस्कृती. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण की जी तुमच्या माझ्या समोर येऊन ठेपली आणि याच्यामध्ये फक्त चंगळवाद आमच्या समोर आहे. आणि या चंगळवादानंतरची जी पिढी आहे तिचं काय होणार आहे याचं चिंतन करत असताना ते विचारवंत असं म्हणतात की भविष्यात हा प्रवास माणसाचा जो सुरू आहे तो समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे आहे. समूहामध्ये आम्हाला आनंद होत होता, कुटुंबामध्ये आम्हाला आनंद होत होता, आता माणसं एकटी होत जातील आणि एकटी होत गेल्यानंतर त्याला कुणाचा सहवास मिळणार आहे. तो चांगल्याच्या सहवासात आला तर तो जीवनमुक्त होईल, तो संत होईल, तो तथागत बुद्ध होईल, तो भगवान महावीर होईल. म्हणजे तो चांगल्याच्या सहवासात आणि विचारात आला तर त्याचं जीवन धन्य होईल. पण जगण्याच्या या धावपळीमध्ये त्याची संगत चुकली, त्याचा भवताल चुकला, त्याचं जगणं चुकलं तर त्याच्या आयुष्याचा नरक बनून जाईल असं या विचारवंतांचं मत आहे. फ्युचर शॉक नावाच्या पुस्तकामध्ये अल्विन टॉफलर असं म्हणतो की कुटुंब नावाची जी संस्था आहे ही जर टिकली तरच माणूस नावाची जात टिकेल असं म्हणतो. तो असं म्हणतो की कुटुंब नावाच्या संस्थेमध्ये खूप दोष आहेत. नवरा बायकोच्या नात्यामध्ये अनेक दोष आहेत. कारण आमच्याकडची काही मंडळी असं म्हणतात की लग्न हा एक असा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडत असतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरत असतात. आपलं काय चाललंय आपल्याला माहीत असेल सगळ्यांना, पण लग्न हा एक असा किल्ला आहे असं म्हटलं. जरी त्या किल्ल्यामध्ये दोष असतील, कारण नवरा बायकोच्या नात्यामध्ये काही नवरा बायको काही मेड फॉर हिमसेल्फ असतात, मग ती त्याच्यासाठी जगते. काही मेड फॉर हरसेल्फ असतात, तो तिच्यासाठी जगतो. काही मेड फॉर इच अदर असतात, एकमेकासाठी जगतात. आणि काही मॅड फॉर इच अदर असतात. तुझं जगणं ते माझं जगणं, तुझा श्वास तो माझा श्वास. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अभयभंग, राणीबंग हे आहेत ना, तुझं पाऊल ते माझं पाऊल, तुझा श्वास तो माझा श्वास. आणि मग या घरातली लेकरं सुद्धा जी जन्माला येतात ना ती दिव्यच होतात. कुटुंब नावाची संस्था टिकण्यासाठी, तुमच्या माझ्या घरामध्ये टिकण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात. तो त्याचा रोल असतो. जनावरांमध्ये सुद्धा ते आईबाबा आपला रोल निभावत असतात. गरुड नावाचा एक पक्षी आहे, तो असं म्हटलं जातं की 70 वर्ष जगतो. आणि गरुडाला एक लग्न करण्याची इच्छा, म्हणजे गरुड मादी गरुडिनीला एकदा लग्न करण्याची इच्छा होते. ज्या वेळेला तिचं वय होतं त्यावेळेला तिची लग्न करण्याची इच्छा होते. मग गरुडांच्या मध्ये लग्न कसं होतं की कांदा पोहेनं होतं की जाऊन विचारलं जातं का तुझं नाव काय, चालून दाखव, गाऊन दाखव, असं नसतं होतं कार्यक्रम.
गरुडाच्या मधला जो लग्नाचा प्रकार असतो, त्या मादी गरुडिनीला ज्यावेळेला ती वयात येते त्यावेळेला ती ठराविक पद्धतीनं ओरडते. तशी ओरडली की तिच्याशी लग्न करायला उत्सुक असणारे सगळे नवरदेव तिच्या भोवती जमा होतात. MPSC झालेले, UPSC झालेले, नोकरी केलेले. आणि मग ते एकत्र आले की मग लग्नाचा कार्यक्रम सुरू होतो. या परीक्षेमध्ये ती मादी गरुडीनं आपला नवरा निवडत असताना तो क्षमतेचा नवरा निवडते. यासाठी की जर गरुडाला त्याच्या आयुष्यामध्ये जगायचं असेल तर त्याच्यामध्ये 2 क्षमता असणं आवश्यक असतं. पहिली क्षमता झेप आणि दुसरी क्षमता आहे भरारी. त्याला झेप घ्यायला पाहिजे. त्याच्या पंखाच्या ताकदीनं त्यानं त्याच्या भक्ष्यावर झडप घालता येणं ही त्याची क्षमता आहे. ज्या वेळेला गरुड आकाशामध्ये स्थिर असतो त्यावेळेला त्याला त्याचं भक्ष्य सापडतं, भक्ष्य दिसतं. त्याचं सगळ्यात आवडतं जर कोणता पदार्थ असेल गरुडाचा तर जहरीला नाग, विषारी नाग हा गरुडाला आवडतो. आवडत्या पदार्थाचं व्याख्या कोणती आहे की एखाद नरड्यापर्यंत खाल्ल्यानंतर सुद्धा एखाद्या पदार्थाचं नाव काढल्यानंतर जिभेवर टचकन पाणी उभं राहणं याला आवडता पदार्थ म्हणायचं. मग कोल्हापूरकडं जर पांढरा रस्सा तांबडा रस्सा म्हटलं की हे मेलेला सुद्धा उठून बसेल, ही त्याचा आवडता पदार्थ. तसं त्याला जर जहरीला नाग त्या गरुडाला दिसला की तो दिसलेला नाग खाली येतो झप दिशी, त्याला नख्यांच्या मध्ये पकडतो, पुन्हा झेप घेतो आकाशामध्ये. वळवळणारा नाग असेल तर त्या नख्यातून निसटतो. तो निसटलेला नाग जमिनीवर पोहोचायच्या आत तो गरुड पुन्हा खाली येतो, पुन्हा नख्यांच्या मध्ये पकडतो, पुन्हा झेप घेतो. ही गरुडाची क्षमता आहे. आणि ही क्षमता त्याला त्याच्या पुढच्या बाळामध्ये विकसित करायची. मग ती नवरा निवडत असताना ती 3 परीक्षा घेते. जसं आम्ही MPSCला 3 परीक्षा पास झालो, प्रिलिम, मेन आणि इंटरव्ह्यू. तसं ती मादी गरुडीन सुद्धा नवरा निवडत असताना 3 परीक्षा घेते. ती परीक्षा सुरुवात अशी होते की ती आपल्या चोचीमध्ये काटकी घेते आणि उंच आकाशामध्ये जाते. तिथून ती काटकी सोडते चोचीत. वरून निसटलेली काटकी जमिनीवर पोहोचायच्या आत जो नर गरुड जो लग्न करायला आलाय त्यानं वरच्यावर कॅच केली की तो तिचा नवरा व्हायला सुरुवात होते. पण एकदा कॅच केल्यानंतर ती म्हणते नाही, फॉल्ट असू शकतो, अपघात असू शकतो. नाही, तीच काटकी एकाच गरुडानं दिवसभरामध्ये 3दा कॅच केली की तो तिचा नवरा होतो. आणि मग लग्न होतं दोघांचं. मग प्यार किसी से और शादी किसी से असं नसतंय. आणि मग ते सुरू होतंय, दोघांचा संसार सुरू होतो. आणि संसार सुरू झाला की दोघं आता घर शोधतात, साईट शोधतात, कुठं असावं घर. 1 BHK 2 BHK दोघांचं संगनमतानं घर शोधणं सुरू होतं. आणि मग घराची साईट ते निवडतात. समुद्राच्या काठाला उंच कडा आणि त्याच्या बाहेर आलेलं काटेर झुडूप आहे. त्या झुडपावर नवरा बायको दोघं मिळून आपलं घरटं तयार करतात, घर दोघांचं. मग ती मादी गरुडी त्या घरट्यामध्ये अंडी घालते. अंडी फुटतात, पिलं बाहेर येतात, पिलांना पंख फुटतात. आणि आता आईबापाचा रोल सुरू होतो. आता दोघं जण ठरवतात की पिलांच्या पंखामध्ये बळ आणायचं आहे, त्यांना झेप घ्यायला शिकवायचे, त्यांना भरारी घ्यायला शिकवायचे. आणि मग ती मादी गरुडीन घरट्यामध्ये बसते. नर गरुड समुद्राच्या पाण्यावर तरंगतो. आणि मादी गरुडीन ती जी आई आहे त्या लेकरांची त्या पिलाला असं बाहेर ढकलते. ढकलल्यानंतर ते गुरुत्वाकर्षणानं बाळ खाली येतं, ते पिलू खाली येतं. त्यावेळेला दोघं जण त्याला चेअरअप करतात की बाळा उंच घे, मार भरारी घे, झेप. दोघं जण त्याला चेअरअप करतात. गुरुत्वाकर्षणानं ते खाली जातं. त्याच्या पंखात पहिल्यांदा बळ नसतं. ते बाळ समुद्राच्या पाण्यामध्ये बुडतं. समोरून बाप येतो, तो नर गरुड असतो, तो येतो, बाळाला उचलतो, पुन्हा घरट्यामध्ये आणतो. आणि हा कारभार दिवसभर चाललेला असतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. दिवसभर जोपर्यंत लेकराच्या पंखामध्ये बळ येत नाही तोपर्यंत आई बाबा दिवसभर कष्ट करत असतात, आपल्या बाळावर काम करत असतात. हे जनावरांच्या मध्ये असतं. आपल्या भविष्यातल्या पिढीला बळ देणं, ताकद देणं. सिंहीण ज्या वेळेला बाळंत होते त्यावेळेला तिच्या बाळंत काळात सुरू झाल्यानंतर सिंहीण आपल्या बछड्यांना जन्म देते. जन्म दिल्यानंतर त्या बछड्यांना स्वच्छ करते, त्यांना तिथंच ठेवते बछड्यांना. आणि 1000 फुटावर जाऊन लांब थांबते ती सिंहीण आणि आपल्या बछड्यांना बोलवते. जर 5-6 बछडे असतील, 5 बछडे उठतात, धडपडत आपल्या आईजवळ पोहोचतात, आईच्या स्तनाला लुचतात, दूध पिऊन तृप्त होतात. आई त्यांचं प्रेम करते त्यांच्यावर. आणि आता ती उठते आणि एक बाळ जी येत नाही त्या बाळाकडे ती बघत राहते. आणि त्या बाळाला ती बोलवते, बाळा ये ना. बाळ येत नाही, किती हाका मारले तरी बाळ येत नाही. मग सिंहिणीला राग येतो. मगाशी डोळ्यामध्ये प्रेम होतं, वात्सल्य होतं, आता मात्र अंगार, आता मात्र क्रोध. आणि मग सिंहीण ती पावलं टाकत ते जाते आपल्या बछड्याजवळ आणि संपून टाकते, बाळाला खाऊन टाकते आपल्याच. तिला त्या बाळाला संदेश द्यायचा होता की बाळा तू जंगलचा राजा आहेस, तुझा वास जरी आला तरी जंगलातली जनावरं सैरावैरा पळतात. बाळा तू निघालास, तू जर एकदाच ओरडलास तर घळीत बसलेला ससा सुद्धा मरून पडतो.
मग तुला जन्मताच तुझा आई तुला सापडायला हवी, हा संदेश ती आई देत असते. माणसाची आई बाबाची आहेत. पहिला आईनं पहिला बाबा माणसाचा कधी जन्माला आला. असं म्हटलं जातं की तुमची माझी माणसाची जी पिढी आहे, माणसाची जात, करोडो माणसाच्या पिढ्या ह्या जनावरासारख्या राहत होत्या, नरमादीच्या रूपात. टोळ्यानं राहत होता माणूस. आणि त्यावेळेला त्याच्यात दोनच भुका होत्या, एक होती पोटाची भूक आणि एक होती शरीराची भूक. अशा खूप पिढ्या गेल्यानंतर एका नराच्या मनामध्ये आलं, माणसाच्या पुरुषाच्या मनामध्ये आलं की अरे आपण काय जगतोय खोटं. म्हणून त्यानं एका मादीची निवड केली आणि या जगातलं पहिलं कुटुंब जन्माला आलं. अनेक त्याच्या मित्रांनी अनेक माद्यांची निवड केली आणि पहिलं गाव या जगातलं बसलं आणि माणसाच्या नागरिकीकरणाला आणि त्याच्या संस्काराला आणि त्याच्या विकासाला सुरुवात झाली. पहिली आई, पहिला बाबा. आणि मग संस्कार त्या लेकराला वाढवत असताना ती आई बाबा आपल्या बाळाला वाढवत कसे होते. एक दिवशी त्या आईच्या असं लक्षात आलं, तिनं आपल्या बाळाला जन्म दिलाय, 6-7 वर्षाचं बाळ झालंय, सकाळची वेळ आहे. ती गुहेच्या बाहेर, घराच्या बाहेर आले आणि तिच्या असं लक्षात आलं की कासराबर वर आलेला सूर्य तळपत आहे आकाशामध्ये आणि अजून आपलं बाळ उठलेलं नाहीये. आपल्या आईला, त्या आईला आपल्या बाळाची लाज वाटायला लागली की नुसत्या सूर्याच्या आगमनानं सृष्टीमध्ये चैतन्य आलंय, पशुपक्षी आसमंतामध्ये झेप घेत आहेत आणि माझं बाळ झोपलंय. ती आईला खंत वाटायला लागली. ती आत गेली आणि आपल्या बाळाला तिनं उठवलं. पूर्वीच्या आया आपल्या बाळाला खूप छान उठवायच्या. बाळा उठ, रामा, रघुनंदना उठ असं म्हणायच्या. आता जर बाळ्या किंवा बाळू, बाळी किंवा बाळ्या 10वी किंवा 12वीत असेल, मरतंय ते कसं उठवलं जाते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माझ्या पोराची आजच नीटची परीक्षा झाली, वर्षभर त्यानं काय सोसलंय मला माहिती आहे. 10वी किंवा 12वीत मुलगा किंवा मुलगी असली, त्या घरातलं वातावरण कसं असतं. आत्ताच कोणाचा तरी 10वा किंवा 12वा झाला असं वातावरण त्या घरात असतं. कुणी यायचं नाही आणि जायचं नाही. मी पुण्याला असताना मी ज्या वेळेला आमच्या अधिकाऱ्यांच्या वस्तीत, आमच्या अधिकाऱ्यांच्या झोपडपट्टीत राहत होतो, त्यावेळेला एका अधिकाऱ्याची मुलगी 12वीला होती. तिच्या बानं लिहून ठेवलं होतं दारावर, माझी पोरगी 12वीला आहे, कुणी यायचं नाही जायचं नाही. मुलगी अत्यंत हुशार होती. 12वीचा निकाल लागल्यानंतर 6 विषयात नापास झाली. आईबाबाला म्हटले कसं काय जमलं का. सकाळी आम्ही उठतो कधी, घराला सुरुवात असं म्हटलं जातं की आमचं घर उठतं कधी सकाळी. पूर्वी आम्हाला असं सांगितलं जायचं की लवकर निजे लवकर उठे, लवकर झोपलं आणि लवकर उठलं तर त्या घरामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती माळ घालते. आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आपण किती वाजता उठतो. असं म्हटलं जातं की आंघोळ किती वाजता करतो. 4 वाजताच्या आंघोळीला ऋषी स्नान, ऋषी करायचे 4 वाजता. 5 वाजताच्या आंघोळीला माणूस स्नान म्हणायचे, माणसं. आणि 6 वाजताच्या आंघोळीला राक्षस स्नान असं म्हणायचे. आता आपल्याला सांगायला नको की आपल्या घरात कुठलं स्नान होतं. त्याच्यात काही विचारवंतांनी अलीकडे बदल केला. माणूस लवकर उठत नाही, रात्री त्याला खूप मालिका बघायच्या असतात. मग आता पुन्हा विचारवंत असं म्हणतात की 6 वाजताचं असतं ते स्नान असतं, 7 वाजताची असते ती आंघोळ असते. 6चं स्नान का असतं. लवकर उठल्यानंतर आपली कपडे आपल्याला सापडतात, छान आंघोळ करता येते. मग 7ला आंघोळ असं का म्हटलं, कारण सगळे उठलेले असले की आपली कपडे आपल्याला सापडत नाहीत. आंघोळी घोळात घोळ म्हणून आंघोळ असं म्हटलं. आणि 8 वाजताच्या आंघोळीला रेडा धुतला काय, ह्याला धुतला काय फरक पडत नाही. म्हणजे आपल्या घरात कोण धुतलं जातं हे सांगण्याची आवश्यकता नाही. संस्कार या शब्दाचा अर्थ की एखाद्या गोष्टीवर काही क्रिया केल्यानंतर त्या गोष्टीचं मूल्य वाढणं म्हणजे संस्कार होणं असं. हिरा ओबडधोबड असताना त्याला किंमत नसते, पण हिऱ्यावर संस्कार केल्यानंतर त्याला किंमत प्राप्त होते, त्याला संस्कार असं म्हटलं जातं. ती गुहेतली आई पहिला संस्कार आपल्या लेकरावर करत होती की बाळा लवकर उठ. आणि दुसरा संस्कार ती आई करत होती की बाळा सूर्य उगवलाय, किमान स्वतःसाठी दिवसातला 1 तास शरीराला दे, तर तू दीर्घायुष्य होशील. तुमच्या माझ्या घरातली पोरं बघा की जी 3 स्क्रीनच्या समोर आहेत, टीव्हीचा स्क्रीन, मोबाईलचा स्क्रीन आणि कॉम्प्युटरचा स्क्रीन. तपासा. मी आणखीन आपल्याला एक लेख वाचण्याला विनंती करेल. आत्ताच्या शनिवारचा लोकरंगचा, पाठीमागच्या शनिवारचा लोकरंगचा लेख वाचा. एका मुख्याध्यापिकेने लिहिलेला आहे. 6वी 7वीच्या हातात मोबाईल पडलेल्या मुलांच्या आणि मुलींच्या कहाण्या, खूप उदाहरणं दिलेली आहेत. अनेक दृष्टीनं मानसिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या मुली मुलांची उदाहरणं ते संपूर्ण लेखामध्ये आहेत. 3 स्क्रीनच्या समोर तुमचा माझा पोरगा आहे. आई वडिलांचं लक्ष नाही आहे त्याच्याकडं. त्याच्यासाठी त्यांनी शेवटचा उपाय सांगितलं की आई वडिलांनी मोबाईल समजून घ्यावा, शिकावा आणि दिवसातनं एकदा अर्धा तास आपल्या बाळाबरोबर, आपल्या मुलीबरोबर बसून
मोबाईलमध्ये तिचं त्याचं काय चाललंय खूप गमतीनं आणि प्रेमानं त्याच्याशी शेअर करावं असं त्याचा शेवटचा उपाय सांगितला. 3 स्क्रीनच्या समोर असलेल्या मुलांचं आयुष्य म्हणजे त्यांचं आरोग्य संपत चाललं असं म्हटलं. एकदा गमतीनं पुण्याच्या बालगंधर्वमध्ये अभयभंग सरांचं जे व्याख्यान होतं त्या व्याख्यानामध्ये ते असं म्हणत होते की आम्ही मुलं इतकी कमकुवत आरोग्याच्या दृष्टीनं करून टाकलेली आहेत की जी मुलं स्क्रीनच्या वर आहेत, स्क्रीनच्या बरोबर आहेत, ही भविष्यात कशी ओळखता येतील. भविष्यामध्ये जगबुडी आली, मोठे मातीचे ढिगारे माणसांच्या मड्यावर साचले आणि ढिगारे बाजूला काढले जातील 1000 वर्षानंतर. आणि ज्यावेळेला ह्या कोवळ्या पोरांची हाडं तपासली जातील, त्या पोरांच्या हाडातले अंगठ्याचं आणि हे बोट ज्यावेळेला बळकट दिसेल, समजून चालायचं की ही कार्टी मोबाईलच्या समोर होती. आता इथं असताना सुद्धा काही मोबाईल किती ॲडिक्ट आहेत बघा. एवढी मोठी 50 वर्षाच्या वरची माणसं सुद्धा मोबाईलवर काय चाललंय माहीत नाही, विसरायलाच तयार नाहीत. इतके आम्ही त्याच्यावर ॲडिक्ट झालेलो आहोत. असं जर आई बाबा एवढा ॲडिक्ट असेल तर कार्ट कसं असणार? तसंच असतं. कारण असं म्हटलं जातं की जसा आईने जसा बाबा त्याचं नेमकं अनुकरण आपलं पोरगं करत असतं. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही सरकारी अधिकारी असतो, अनुकरण घरात लेकरू कसं करत असतं. आम्ही सरकारी अधिकारी, आम्हाला शिव्या द्यायचा खूप शौक असतो. जेवढा जास्त शिवराळा अधिकारी तेवढा जास्त प्रभावी अधिकारी. मी आता भच्या बाराखडीची कुठलीच शिवी वापरत नाही. समजा गाढवा नावाची मी शिवी वापरतोय. मी एक दिवशी रविवारी घरामध्ये आहे आणि माझ्या पोरानं नेमकी ती शिवी उच्चारली, त्याला स्वतःकडे घेतली गाढवा नावाची. त्याला गाढवा शब्दाचा अर्थही माहीत नाही आणि तो कधीतरी एसटीनं त्यानं प्रवास केलेला आहे आणि प्रवास करत असताना त्याची गाडी सुरू झाली आहे आणि त्याचा संवाद सुरू आहे, त्याचा तोच खेळतोय. टिंग टिंग, ज्या गाढवाला गाडीत बसायचं आहे त्यानं बसा, ज्या गाढवाला गाडीत बसायचं आहे त्यानं बसा, ज्या गाढवाला उतरायचं आहे त्यानं उतरा. मंचर आलं, ज्या गाढवाला बसायचं आहे त्यानं बसा, ज्या गाढवाला उतरायचं आहे त्यानं उतरा. बापाच्या लक्षात येते कार्ट शिवी देते. बाप जाते पोराला 10-15 मिनिटं मारते, कार्ट शिवी देते. मारून झाल्यानंतर बाप पुन्हा आपल्या खुर्चीवर बसते. मुलं लहान खूप निरागस असतात, लगेच विसरतात, चटकन विसरतात. त्याची पुन्हा एसटी चालू होते. तरुण माणसं विसरत नाहीत. नवरा बायकोच्या भांडणामध्ये 8-8, 9-9 दिवस मौन चालू असतं. जरा अपमान झाला की मग 9 दिवसानंतर पोराकडनं निरोप दिला जातो, शिजवून ठेवलंय, गिळून जा. हे आपापले अनुभव असतात. त्या पोराला निरागस आहे, ते चटकन विसरलं. त्याची एसटी पुन्हा सुरू झाली आणि ते असं म्हणते की ज्या गाढवाला गाडीत बसायचं आहे त्यानं बसा, ज्या गाढवाला उतरायचं आहे त्यानं उतरा. आत्ताच एका गाढवामुळं गाडी 10 मिनिटं लेट झाली ते पोर्ट सांगत असतं. म्हणजे बापाचं नेमकं हुबेहूब अनुकरण उच्चारासहित आपली पुढची पिढी करत असते. सकाळचा संस्कार ती आई करत होती, ते शरीर विकसित व्हावं, दीर्घायुष्य व्हावं. दुसरा संस्कार ती आई जेवताना करायची. जेवताना ती सांगायची की बाळा, तुझ्या ताटातला प्रत्येक पदार्थ तुला निसर्गानं दिलाय, नमस्कार कर म्हणून सांगायची. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम. बाळा, तू अन्न खातोस ना, तुझ्या आयुष्यामध्ये तुला ज्ञान प्राप्त व्हावं, वैराग्याची प्राप्ती तुला व्हावी म्हणून तू अन्न खातोस. जेवताना ती आई दुसरा संस्कार करायची. एखाद्या आईला आपलं बाळ जर देशभक्त करायचं असेल तर ती आई म्हणायची, मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवनार, घडो माझ्या हातून देश सेवा, म्हणून मला मिळावी शक्ती देवा. आई दुसरा संस्कार जेवताना करायची की बाळा, 2 घास कमी खा म्हणायची. या देशामध्ये 20 कोट घरामध्ये 2 वेळेला चूल नाहीये पेटत. या देशामध्ये दिवाळीच्या सणाच्या दिवशी कित्येक घरामधली लेकरं उपवासी असतात. तुमच्या माझ्या घरातली लेकरं ज्यावेळेला मिठाई खात असतात त्यावेळेला त्या घरातली पोरं उपवासी असतात. तुमच्या माझ्या घरातली पोरं ज्यावेळेला फटाकड्या वाजवत असतात त्या घरातली पोरं गुपचूप आपल्या झोपडीमध्ये बसून असतात. ही आई जेवताना जो संस्कार करत होती ती म्हणायची की बाळा, 2 घास कमी खा, कारण गावातल्या त्या झोपडीमध्ये चूल नाहीये पेटलेली. बाळा, तू 2 घास कमी खाल्ले तर त्या लेकराच्या मुखामध्ये 2 घास जातील. ही आई त्या लेकराला जेवताना संस्कार करायची. एकाच वेळेला वेष्टीचं समष्टी आणि समष्टीची सृष्टीशी नातं जोडायची. ते इतकं व्यापक आणि विशाल घरामध्ये देखणं. संध्याकाळ व्हायची आणि संध्याकाळ झाल्यानंतर त्या घरामध्ये निरंजन लागलं जायचं. मी ज्या घरात जन्माला आलो 70 माणसाचं कुटुंब. मला अजून आठवते की माझ्या घरामध्ये अजून प्रार्थना त्यावेळेला म्हटली जायची. संध्याकाळी 6 वाजले की अख्खं घर 3 पिढ्या त्या तुळशीच्या समोर निरंजन लावलेलं असायचं आणि प्रार्थना सुरू व्हायची. जितक्या निष्ठेनं 8:30 वाजता तुला पाहतेला आम्ही बघतो ना, तितक्याच निष्ठेनं आमच्या घरामध्ये ती निरंजनं लागलेली असायची. मग प्रार्थना सुरू व्हायची. त्या प्रार्थनेमधली एक शेवटची प्रार्थना असायची, दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिवा जळू दे सारी रात, घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे आणि घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे.
ही प्रार्थना ज्या वेळेला ऐकायचो मी लहानपणी त्यावेळेला का म्हटली जात असावी? घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे आणि घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे, ही प्रार्थना का म्हटली जात असावी? मी त्यावेळेला विचार नाही केला, पण गेल्या 25-30 वर्षामध्ये व्यसनमुक्तीचं काम करत असताना मग लक्षात येतं की 30-35 वर्षाची पोरं व्यसनाच्या अधीन होऊन ज्या वेळेला जग सोडून निघून जातात, पाठीमागं संसार अर्धवट सोडून जातात, त्यावेळेला लक्षात येतं की त्या प्रार्थनेचं मोल, संध्याकाळच्या त्या प्रार्थनेमध्ये ती घरधनीन आपल्या पोराच्या तोंडातून घरधण्याला संदेश द्यायची की हे घरधण्या नीट वाग, नको व्यसनाच्या आहारी जाऊ, एकदा संसार घेतलायच ना करायचं, पोराबाळांना जन्माला घातलेच ना, हे घरधण्या नको व्यसनाच्या आहारी नको जाऊ. कारण व्यसनाच्या आहारी जाऊन जर तू मेलास मध्येच, भातुकलीच्या खेळातला राजा निघून गेल्यानंतर राणीला पाठीमागं संसार करताना काय त्रास होतो तुला कुठं माहितीये? ती घरधनीनं आपल्या पोराच्या तोंडातून आपल्या घरधण्याला पोराच्या मुखातून संदेश द्यायची की नीट वाग, एकदा स्वीकारलायस ना संसार तर सांभाळून, त्या प्रार्थनेतून तो संदेश जायचा.